फ्रेशर्स मालिकेत आम्ही सगळेजण फ्रेशर्स होतो आणि आता फ्रेशर्स म्हणून भेटलो आणि तेवढीच धमाल आणि मस्ती सुरू झालेली ऑलरेडी आमची. मुलींची सगळ्यांची लग्न झालेली आहेत, मुलांचीच काही केल्या काही केल्या होत्या. खरं सगळ्यांनी. ऋतुराज तुझं झालं नाही का? तुला काय वाटतं? नाही झालं. बरं ऐका ना, प्रश्न वेगळा होता. आपण आता जे म्हणत होतो ना की ती जुनी आपल्याला टायटल ट्रॅक्स आठवतात किंवा आपल्याला ते विषय आवडतात, तर मला असं वाटतं की मे बी ते कुठेतरी सखोल म्हणजे काहीतरी खरे टू द कोर खरे असतील आणि तेवढेच सिम्पल सुद्धा, म्हणजे सुटसुटीत आणि सोपे सुद्धा पण खरे सुद्धा. नीरवचे ग्रँडफा कुठल्या क्षेत्रातील स्पेशलिस्ट डॉक्टर असतात असं मालिकेच्या पहिल्या भागात सांगितलं आहे. रॉकेट सायन्सचा प्रश्न चालेल मला. कोणी काढलेत हे प्रश्न? अर्थात आमचे रिसर्च टीम आणि आमचे दिग्दर्शक. उलट मला तर वेगळे मिसकन्सेप्शन होते की बाबा सिरियल मिळाल्यानंतर आपण काहीतरी ते दाखवतात ना की याचा 25 कोटीचा बंगला आहे, याची ही गाडी आहे, असे सगळे नाही का व्हिडिओज येतात. तर मग तसं काहीच नसतं हे मला कळलं. असं वाटतं मला धवलचं कॅरेक्टर खूप आवडलं होतं. बिनधास्त होता तो आणि तो ज्या गोष्टी करत होता ना, आता जसं अमृता म्हणाली तसं त्याने ते कॅरेक्टर उभं केलं होतं. सो माझ्यासाठी धवल तोच आहे. मे बी उद्या एक खूप बेटर आर्टिस्ट आला असता आणि त्यांनी जरी धवल केलं ना तरी मला ते नाही आवडणार बहुतेक. धवल म्हणून मला चॅम्पच माझा. आम्हा सगळ्यांना एकत्र ऑफ होते एक 2-3 सीन आणि आम्ही एका मेकअप रूम मध्ये सगळेजण खुर्च्या टाकून बसलो होतो आणि आता काय करूया. आणि सुरुवातीचा काही काळ आम्हाला सांगितलेलंच होतं ना की बॉन्डिंग वाढवा, मैत्री दिसली पाहिजे. एक्झॅक्टली. मी खरं फ्रेशर्स करायच्या आधी मी खूप घाण फेज मध्ये होतो माझ्या आयुष्यात पर्सनली, आणि मला ते पण कळत नव्हतं की ऑलरेडी मी अशा फेज मध्ये आहे, त्यात नवीन लोक आणि त्यात त्यांच्यावर काम करा. म्हणतो ना की आपण ऍज अ इंडस्ट्री आपण सतत पुढे गेलं पाहिजे, आपण पुढे गेलं पाहिजे. मला इनफॅक्ट असं वाटतं की आपण सगळ्यांनी जरा थांबावं आणि मागे जावं परत. एक सिरियल असूच शकते प्रत्येक चॅनलवर आणि ऑफकोर्स दे कॅन अफोर्ड. पोस्ट कोविड काही बदल झाले असतील सगळ्यांच्या प्लॅनिंग मध्ये, स्ट्रॅटेजीज मध्ये, जे काय असेल चॅनलचं पोस्ट कोविड ऑफकोर्स झाले असते, पण एक सिरियल अशी असायला काहीच हरकत नाहीये असं पर्सनली मला तरी वाटतं. राजकुमार